सर या ना प्लीज. काय नवीन? सर आता तुम्हाला म्हणून मी ऑनेस्टली सांगतो, त्याचं काय आहे की आमचं खरं तर अफेअर आहे. हा, आणि माझ्या बायकोला आणि बाकीच्यांना कळू नये म्हणून ना त्या लपवाछपवीच्या गडबडीमध्ये ही जरा भानगड झाली. अच्छा अच्छा, म्हणजे स्टेपनी म्हणून तिकीट ठेवली होती काय? हा, हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा. नाही म्हणजे आमचे अनुभवाचे बोल आहेत. हो, मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक असतो आणि बायको हा ब्रेक असतो आणि गर्लफ्रेंड म्हणजे स्टेपनी हो, एक्सिलेटर. तेव्हा तोल सांभाळून, जर तोल गेला तर काय होतं? ऍक्सिडेंट. हा, बघा, ब्रेकची काळजी घ्या, म्हणजे आपली बायकोची. आणि एक्सिलेटर किती जोर द्यायचा समजतं ना मी काय सांगतोय ते? हो सर, हो. तेव्हा जरा एक्सिलेटरवर प्रेम जरा सांभाळून करा. मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक असतो. सर फाडा ना, पावती फाडा ना. किती द्यायचं? नाव काय? गुरुनाथ सुबेद. 1200 रुपये. हा 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 हो, हा. गुरुनाथ साहेब. हा सर. हो, आम्ही तर फक्त गाडी टो केली, पण तुम्ही तर अख्खी सेक्रेटरी टो करून आले. तेव्हा जरा सांभाळून. हो सर. थँक्यू सर, थँक्यू सर. या चल छान आहे. काय नशीब आहे, आम्ही अकडे उन्हा तानामध्ये आणि हा साहेब बघा. खुश सुटलो बाबा एकदाचे. चल बच्चा, तुला घरी सोडतो मी. नाही, मी नाही जाणार आहे घरी. नाही का? नाही अगं, आता त्या ऑफिसरची एवढं उज्जत घालून सुटलोय, आता घरी सोडतो ना तुला. आणि माझं एवढा वेळ त्या डिक्कीत माकड झालं ना, त्याचं काय? बरं, त्या ऑफिसरने पण इतके प्रश्न विचारले मला आणि आता मला भूक लागली. बरं, मग एक काम करूया, आपण कॉफी प्यायला जाऊया कुठेतरी. नाही, मला फक्त कॉफी नाही प्यायची. मग काय करायचं बच्चा? मला पनिशमेंट मिळाली, आता तुला पण पनिशमेंट मिळणार आहे. अरे हे काय विक्टम फाट असल्यासारखे. बर, ओके ओके, मलाही पनिशमेंट. हा, काय 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 पनिशमेंट सांग मला. मला रोज पिकअप करायला यायचं सकाळी, मला माहित नाही. यार बच्चा, आपलं झालंय ना बोलणं. ते भक्तीने पाहिजे तर काय होईल? नाही ना बघणार, ती नसते रोज सकाळी घरी, ती जाते शाळेत. तू यायचंय मला माहित नाही. आणि सोसायटीचे लोक? त्यांचं मी बघेन, मी स्कार्फ बांधून घेईन खाली, पण तू यायचं. आय डोंट नो. बर, ओके, येईन. ठीक आहे. आणि अजून एक. आता आहेत का अजून? हो, मला आत्ता शॉपिंगला जायचंय. अगं किती शॉपिंग करतेस तू? तू आत्ता कशातून सुटून आलीस आणि तू शॉपिंगला जायचंय शॉपिंगला, प्लीज. ओके ओके, रडू नकोस. जाऊया आपण शॉपिंगला, पण प्लीज लवकर आटप ना बच्चा. फार नको करू सांग. ओके. हा, आणि शांत होता. ओके. आई, आई, उद्या सकाळी जरा मला बाहेर जायचंय. हाव, काम आहे. जा ना ग बाई. अर्जंट आहे का काही? नाही, अर्जंट म्हणजे त्या शन्याचे कपडे देऊन देते ना. तू काहून जाते? मी जाते, मला सांग. नाही, तुम्ही नको. शन्याचा स्वभाव तर तुम्हाला माहिती आहे ना. कायच्या काही बोलायची. मला ते तसलं नको. यांनाच सांगितलं असतं, पण मला तिच्यात आणि यांच्यात दोघांमध्ये संवादही नको. मीच जाईल. तुला काला एवढी घाई पडली आहे? तुला का करायचं आहे? तिला तिच्या सामानाचं काहीच पडलं नाहीये. तू का विचार करते? जाऊ दे. नाही, नको. उद्या तिचा शेवटचा दिवस असेल ना, नंतर ती जाईल पुण्याला. त्या सामानाची अडगळ आपल्याकडे नको. देऊन देईन तिला. खरंच जाईन का ग? जाऊ दे, मी पिढा कटकट जाऊ दे एकदाची. आई, फक्त यांच्या जवळ बोलू नका. यांना उगीच टेन्शन यायचं. खाऊन सांगेन त्याला. तू जा ना, जा. जाईल. हे बाहेर पडले ना, तर मग नंतर जाईल. हा, चालते.
आई हो तुमचा फोन आहे यायचं असेल तर. थँक गॉड माझ्याकडे डुप्लिकेट चावी होती, तर भक्तीने आजही मला घराबाहेर ठेवलं असतं. मग परत रात्री त्या पायऱ्यांवर काढावी लागली असती. शॉपिंगने पाय का दुखतात एवढे? शपथ नाही नाही, शॉपिंग जर का भक्तीला दिसलं परत लेक्चर सुरू करेल. यार नाही नाही नाही, मी बघायच्यात लपवून ठेवते. कोण आहे? मीच आहे भक्ती. झोप झोप, काही नाही. आता बरं वाटतंय. पाय खूप दुखतात खरंच. 10 दुकानं फिरून आल्यावर हा ड्रेस आवडलाय. Congrats, you have completed 6,000 steps. Wow, yeah. किती भारी आहे ना. याचं मला शॉपिंग आवडतं. शॉपिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. एनिवे, आता थकले, आता झोपूया. नहीं भैया वो वाला टॉप नहीं चाहिए, ग्रीन टॉप दिखाओ ना. नहीं नहीं, I don't like that color. Show me an off shoulder top.